आज तर राजूभाऊच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं. असं काय झालं होतं? ब्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो. तर रामराम मंडळी, पुन्हा एका नव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मेडिकल जातात स्वप्नील भाऊ भेटला आणि मोठ्या भाऊला रामराम घेऊन मेडिकल मध्ये आलो आणि मेडिकल मध्ये आल्यावर ऑर्डर चेक करून घेतला आणि पेशंट आल्यावर घाई नाही झाली पाहिजे म्हणून स्टॉक पण बरोबर लावून घेतला आणि मग घरी जेवण करायला चाललो होतो. तेवढ्यात मोठा भाऊ भेटला, त्याला ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं आणि जेवण करून मेडिकल कडे निघालो. मेडिकल मध्ये आलो तर एक आजोबा आले होते औषध घ्यायला आणि बोलता बोलता त्यांनी आयुर्वेदिक काढ्याबद्दल इतकी माहिती दिली की मी पण लक्ष देऊन ऐकत बसलो. कोणत्या पानांचा काढा करायचा, तो कधी प्यायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे सगळं त्यांनी अगदी शांतपणे समजावून सांगितलं आणि आजोबांसोबत थोडं बोललो म्हणून मला खूप काही शिकायला मिळालं. नाही, तो काढा अलग मिळते. तो 12 वस्तूचा काढा काढायला किती 12 वस्तू घ्या लागतात. त्या 12 वस्तूच्या काड्या त्याला शिजवून काही वनस्पतीच्या काय काय हे काड्या आणि त्या कानकून करून त्याला एका हांड्यात शिजवून त्याचा काढा बनवा लागतो. रस आणि तो मग रस काढून शिशाईमध्ये गाळून भरायचा आणि तो प्यायचा. टीबी असन, कमजोरी असन, कुणाले म्हणजे ह्या बिमाऱ्या नाही आहे का, ह्या बिमाऱ्या हटवते. इतका त्या याच्यात म्हणजे पावर आहे त्या काड्यात. आणि थोडी मेडिकलची साफसफाई पण करून घेतली आणि आपला चहाचा पण टाइम झाला होता आणि मग आलो मी गुपचूप खायला राजूभाऊ सोबत आणि लोकेश सोबत. आणि गुपचूप इतके तिखट होती की राजूभाऊच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं आणि भाऊला म्हटलं एवढे इमोशनल नका होऊ, फक्त गुपचूप आहे. आणि आपल्या नरेश काकासाठी पार्सल पण घेऊन घेतलं. जवळच काका भेटले आणि काकासोबत लहान मुलं पण होते आणि खूप दिवसानंतर वैभव भाऊ पण आला, ब्लॉग मध्ये घेतला. आणि मग मेडिकलच्या बाहेर आलो, तेवढ्यातच सिंधीचा फेमस ब्लॉगर भेटला. त्याला ब्लॉग मध्ये घेऊन आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. आणि मित्रांनो, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.